अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शाळा सुरू होऊन जवळपास 3 महिने उलटले तरी अनेक विद्यार्थ्यांना अद्याप एकाच गणवेशावर दिवस काढावे लागतात। पहिल्या गणवेशासाठी निधी वेळेत खर्च न झाल्यानं तो शासनाकडून परत घेण्यात आला आणि शाळा व्यवस्थापन समित्यांना उधारीवर गणवेश घेण्याची वेळ आली। आता शासनानं पात्र 1,35,000 विद्यार्थ्यांसाठी 2 गणवेशांकरता 8,10,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश दिलेत। लवकरच निधी वितरित होणार असल्याची माहिती आहे। आपल्याला मुख्य कार्यकारी अधिकारी या जिल्हा परिषदेचे आनंद भंडारी यांनी ही माहिती दिली आहे। मात्र निधी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या अंगावर गणवेशाच्या रूपात कधी देणार हा प्रश्न। उमर सय्यद आपल्याला अधिक माहिती देत आहेत। उमर, नक्की सर, केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेतील इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीतील सर्व विद्यार्थिनी आणि दारिद्र्य रेषेखालील तसेच अनुसूचित जाती जमातीतील जे विद्यार्थ्यांना 2 गणवेश देण्याचा शासनाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता। मात्र चक्क पहिला गणवेशच उधारीवर घेण्यात आलेला आहे। शाळेचे जे शाळा व्यवस्थापन समिती आहे या समितीने पहिलाच गणवेश उधारीवर घेतल्यामुळे आता धन्यवाद उमर। संपर्क त्यांच्याशी होत नाहीये।